आज या ठिकाणी सकल ओबीसी समाज, त्याचबरोबर सर्व समाज ओबीसी महाआघाडी आणि इतर सर्व ओबीसीच्या संघटनांच्या वतीने संयुक्त विद्यमाने हे आंदोलन मुंबई आझाद मैदान येथे घेण्यात आलं आहे। याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे जे आपले प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आहेत आणि त्यांच्याबरोबर ॲडव्होकेट मंगेश ससानेजी ज्यांनी एक नवीन दिशा ओबीसी आंदोलनाला देण्याचा प्रयत्न केला। सुंदर प्रयत्न, आम्ही त्यांचे सर्वजण इथून त्यांचे आभार मानतो आणि अशाच पद्धतीने यापुढे देखील जोपर्यंत न्याय हक्क ओबीसींचा मिळत नाही, सरकार जागा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन अशाच प्रकारे सुरू राहील। आणि प्रमुख मागण्या ज्या आमच्या आहेत त्याच असणार आहेत। जातनिहाय जनगणनेपासून सुरुवात होते आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज जे जरांगे साहेब आहेत त्यांनी जी मागणी केलेली आहे, ते वेगवेगळ्या मागण्या करत असतात। त्यामधली जी महत्त्वाची मागणी आता पुन्हा एकदा समोर येते की म्हणजे सगळे सोयरे, म्हणजे हा अध्यादेश जो आहे तो पुन्हा सरकारने लक्ष द्यावं त्याकडे की जे काही एखादी जात येते ती उठून काही सांगते तुम्हाला, ते तुम्ही ऐकता आणि इतका मोठा प्रवर्ग आहे ओबीसींचा, देशभरात मोठी संख्या असलेला, आपल्या राज्यामध्ये मोठी संख्या असलेला असा ओबीसी प्रवर्ग आजपर्यंत लढा देतोय जातनिहाय जनगणनेचा। म्हणजे कावळे, मांजर, कुत्रे, जनावरं, झाडं, पक्षी सर्वांची जनगणना होऊ शकते, पण माणसाची जनगणना होऊ शकत नाही। अशा पद्धतीचा हा समूह, इतका मोठा समूह, त्याला तुम्ही दुर्लक्षित करू नका। आता कुठे जागृत होत आहेत आणि सर्वात महत्त्वाची आणखीन एक बाब आहे म्हणजे अशी की आरक्षणामध्ये किती टक्के आरक्षण ओबीसी प्रवर्गातल्या त्या जाती जमातींना, ज्या मायक्रो ओबीसी आहेत, ज्या NT-मध्ये आहेत, DNT-मध्ये आहेत, अशा व्यक्तींना आरक्षण माहीतच नाही, त्यांच्याकडून किती टक्के आरक्षण पोचलेलं आहे। आणि ही गर्दी असताना, इथे आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा असताना ते जे आम्हाला हवं आहे ते आपण म्हणत आहोत की ताकद वाढलेलं आहे फक्त, पण ते देण्याचं सरकारचं धोरण दिसत नाही आहे। अशा पद्धतीचं असताना आणखीन आमच्यावरती तो नवीन घाला घातला जातो आहे। याकडे सरकारने निश्चितच लक्ष द्यावं आणि आता हा जो ओबीसींचा लढा आहे तो असाच पद्धतीने आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत महाराष्ट्र।